मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे प्रीती अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलवर। बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 हिस्ट्री याचा चॅप्टर नंबर 11 समतेचा लढा हा चॅप्टर स्टार्ट केला होता। त्यातील मी तुम्हाला जे काही शेतकऱ्यांच्या संघटना, शेतकऱ्यांचे जे काही उठाव होते त्याबद्दल माहिती सांगितली होती। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कामगार संघटन कसं होतं, मग कामगारांचे जे काही प्रश्न होते ते सोडवण्यासाठी कोणी कोणी कशी कशी मदत केली, कोणी संघटना निर्माण केली, कोणी मोर्चे काढले, ह्या सगळ्या गोष्टीचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत। बघा, लक्ष द्या, 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये काय झालं, कामगार संघटना आपण बघत आहोत। ठीक आहे, लक्ष द्या, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात काय झालं की भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची मग काय झालं की सुरुवात झाली होती 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये। मग आता कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उदयाला आला नव्हता तेव्हा, तरीही काय झालं की या काळात कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले। बघा, शशीपत बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं की स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले। लोखंडे यांचे कामगार विषयक कार्य एवढे मोलाचे होते की त्यांचे जे काही वर्णन आहे ते भारतीय कामगार चळवळीचे जनक असे म्हणून केले जाते। ओके, आता बघा, हे जे नारायण मेघाजी लोखंडे आहेत यांच्याविषयी आपण थोडी इथे माहिती बघणार आहोत, जी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलीच आहे। ओके, बघा, आता यांचे जे मूळ गाव होते ते पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कान्हेसर येथे होते। कोणाचे? नारायण मेघाजी लोखंडे यांचे जे मूळ गाव होते ते पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कान्हेसर येथे होते। त्यांनी काय केलं की बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 मध्ये स्थापन केली। काय बघतो आपण? नारायण मेघाजी लोखंडे यांचं बघितलं आपण की जे मूळ गाव आहे ते पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कान्हेसर येथे होते आणि त्यांनी काय केलं की बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची जी काही संघटना आहे ती 1890 मध्ये त्यांनी काय केलं की स्थापन केली। झालं, मग आता ही संघटना भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते। महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे ते अध्यक्षही होते। कोण? नारायण मेघाजी लोखंडे। त्याच्यानंतर यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली। बघा किती महत्वाचं आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली। म्हणजे त्याच्या अगोदर कामगारांना रविवारी सुद्धा सुट्टी म्हणजे कामाला जावं लागत होते। आता तर आपल्याला आपण जशी रविवारची चातकासारखी वाट पाहतो तशा प्रकारे त्या लोकांना नव्हतं तेव्हा 10 जूनच्या अगोदर, तेव्हा त्यांना तेव्हाही खूप काम करावं लागत होतं रविवारी सुद्धा। ठीक आहे, बघा पुढे बघा, आसाममध्ये काय झालं मग? आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात झालं। हे इथे झालं, हे पूर्ण मग इकडे आसाममध्ये सुद्धा कामगारांची जे काही दारू म्हणजे जो काही प्रॉब्लेम्स होत होता त्यांना त्यांची अवस्था होती त्याच्या विरुद्ध परत आंदोलन करण्यात आले। मग आता 1899 मध्ये काय झालं की ग्रेट इंडियन पेनिन्सुलर GIP रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला। पहिल्या महायुद्धानंतर काय झालं की भारतामध्ये औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली होती। आता तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची गरज भासू लागली होती, कारण पहिल्या महायुद्धानंतर काय झालं की भारतामध्ये औद्योगिकरण झाले त्याच्यामुळे कामगार संघटनेची गरज भासू लागली। तर तेव्हा मात्र मग राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची गरज भासू लागली। या गरजेमधूनच मग 1920 साली ऑल इंडिया ट्रेड काँग्रेसची स्थापना झाली आणि ना.म. जोशी यांचा यामध्ये फार मोठा वाटा होता। लाला लजपत राय हे आयटक म्हणजेच काय, हे इथे जी झाली ना इंडिया ट्रेड काँग्रेस वगैरे, आयटक यांच्या पहिल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते। ओके, लक्ष द्या सगळ्यांनी, कामगारांनी राष्ट्रीय आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांना वाटत होते। कोणाला? लाला लजपत राय यांना। श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद यासारखे जे काही बरेचसे नेते होते त्यांनी कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार केला आणि लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य केले। कोणी? श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद यांनी।
त्याच्यानंतर 1928 साली मग काय झालं की मुंबईमधील गिरणी कामगार संघाने 6 महिने संप केला आणि असे अनेक संप मग रेल्वे कामगार, ताक कामगार यांनी सुद्धा केले. ठीक आहे, बघा एकदा परत रिवाइज करून घेऊ म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात राहील की मी नेमकं काय सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. बघा आपण एक तर चॅप्टर नंबर 11 क्लास 8 त्याचा समतेचा लढा हे आपण बघत आहे. शेतकऱ्यांचा जो काही लढा होता, शेतकऱ्यांच्या ज्या काही संघटना निर्माण झाल्या होत्या याच्याबद्दल आपण बघितलं मागच्या पेपरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये आपण सांगितलं की साने गुरुजींनी कशी मदत केली, साने गुरुजींनी काय काय केलं, आणखी पण बरेचसे नावं आपण तिथे बघितले होते. आज आपण काय बघत होतो, कामगार संघटन बघत होतो. मग आता कामगार संघटनेमध्ये कोणी कोणी काय काय केलं, तर सगळ्यात पहिले आपण केलं की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये काय झालं की भारतामध्ये कापड गिरण्या झाल्या, रेल्वे कंपन्या झाल्या, याची सुरुवात झाली होती. कधी सुरुवात झाली होती? 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. ठीक आहे, आता बघा कामगार वर्ग, मग तेव्हा काय झालं होतं की कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात तेव्हा उद्याला आला नव्हता. तरीही काय झालं की कामगारांचे प्रश्न जे काही प्रॉब्लेम्स होते ते सोडवण्यासाठी शशीपत बॅनर्जी आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं की स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले. ठीक आहे, कारण की त्यांना कामगारांचे प्रश्न सोडवायचे होते म्हणून कोणी? शशीपत बॅनर्जी आणि तुमचं नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे, हे झालं. लोखंडे यांचे कार्य एवढे मोलाचे होते की त्यांचे काय झालं की त्यांचे जे काही वर्णन आहे ते भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते. मग आपण काय बघितलं, आपण नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. काय माहिती बघितली आपण की यांचे मूळ गाव कुठे होते? यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कान्हेसर येथे होते. कुणाचे? नारायण मेघाजी लोखंडे यांचे. ठीक आहे, आता बघा यांनी काय केलं की बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 मध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे. ओके, आता ही संघटना भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते. ठीक आहे, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई मधील जे काही शाखांचे अध्यक्ष होते कोण? नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा फुले यांनी जे सत्यशोधक समाज काढले होते, समाजाची जी काही सुरुवात केली होती त्या सत्यशोधक समाजाचे मुंबई मध्ये जे काही त्यांचं होतं त्या मुंबई शाखेचे तिथे ते अध्यक्ष होते. ठीक आहे, आता यांच्या प्रयत्नामुळे काय झालं, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. म्हणूनच त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे म्हटले जाते, कारण त्यांनी एवढी मोलाची कामगिरी तिथे केलेली आहे. मग आपण इथे काय बघितलं की आसाममध्ये काय झालं की चहाचे जे मळे होते तुम्हाला माहितीये. मग आसाममध्ये चहाचे मळे आहे तर इथे काय झालं की कामगारांचा तिथं पण दारून अन्याय होत होता. मग त्यांच्या अन्यायाविरुद्ध सुद्धा आंदोलन करण्यात आले. मग काय झालं की 1899 मध्ये काय झालं की ग्रेट इंडियन पेनिन्सुलर म्हणजे GIP इथे जे काही रेल्वेचे कामगार होते त्यांनी परत आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धानंतर औद्योगिकरणामुळे काय झालं की भारतात कामगार वर्गाची वाढ झाली. मग तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची गरज भासू लागली होती. ठीक आहे, मग आता या गरजेतूनच 1920 साली ऑल इंडिया ट्रेड काँग्रेसची स्थापना झाली. ठीक आहे, आता बघा नामा जोशी यांचा यामध्ये फार मोठा वाटा होता. लाला लजपतराय हे आयटक यांच्या पहिल्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते. कामगार बघा लाला लजपतराय हे आयटक यांच्या पहिल्या अधिवेशनाचे हे अध्यक्ष होते. कामगारांनी राष्ट्रीय आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं लाला लजपतराय यांना वाटत होते. ठीक आहे, आता बघा श्रीपाद अमृत डांगे आणि मुझफ्फर अहमद यासारख्या नेत्यांनी काय केलं, कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य त्यांनी केलं. आता 1928 मध्ये परत काय झालं, 1928 साली मुंबईमधील मग गिरणी कामगार संघाने 6 महिने संप केला. त्यास असे अनेक संप मग रेल्वे कामगारांनी ताग कामगार यांनी सुद्धा केले. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण कामगार संघटना पूर्ण बघितलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय करू, कामगार संघटना इथे झाली पूर्ण. यानंतर मग आपण काय करू की समाजवादी चळवळ इथे बघू. समाजवादी चळवळ, त्यानंतर दलित चळवळ. तर समाजवादी चळवळ आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. आता थांबू इथे. थँक्यू.